नुकतीच गुरुवारी रात्री बारामती येथे बैलाच्या व्यवहारामधून गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच अजून एक अशीच धक्कादायक घटना बीडच्या परळी येथे शनिवारी रात्री घडलेली आहे। नेमकी ही घटना काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। नमस्कार, माझे नाव संकेत, स्वागत आहे माहिती लय भारीच्या यूट्यूब चॅनलवर। बीडच्या परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली। मरळवाडी येथील धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। परळीतील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला। यात सरपंच बापू आंधळे यांच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहकारी ज्ञानबा गीते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पैशाच्या देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाला असल्याचे पोलिसांनी एफआयआर मध्ये नमूद केलेले आहे। एफआयआर नुसार या सर्व आरोपींनी बापू आंधळे यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलावलं होतं। बबन गीते यांनी पैसे आणले का म्हणून शिवीगाळ केली। शिव्या देऊ नकोस असे आंधळे म्हणताच बबन गीते यांनी कमरेतील पिस्तूल काढत आंधळे यांच्यावर गोळी झाडली। ही गोळी आंधळे यांच्या डोक्याला लागली। तसेच राजाभाऊ नेरकर यांनी आंधळे यांच्यावर कोयत्याने वार केलेत। महादेव गीते यांनी आंधळे यांचे सहकारी ज्ञानबा गीते यांना गोळी मारली, परंतु गोळी छातीला चाटून गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणात बबन गीते हे मुख्य आरोपी असून त्यांची अटक आता अटळ आहे। येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता बबन गीते यांच्या हातून हा गुन्हा घडणं हा शरद पवार गटाला मोठा धक्का असणार आहे। लवकरच या प्रकरणाची पुढील अपडेट तुमच्यासमोर घेऊन येऊ। तोपर्यंत धन्यवाद।